नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुलढाणा जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, बुलढाणा हा जिल्हा महाराष्ट्राच्या अमरावती या विभागात येतो. पूर्वी या जिल्ह्यात भील समाजाचे लोक राहत होते. या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव हे भीलठाणा असे होते. बुलढाणा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक, धार्मिक व नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. तर पाहू बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे. रेणुका माता मंदिर. बुलढाणा जिल्ह्यापासून रेणुका माता मंदिर हे 23 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली हे रेणुका मातेचे जागृत देवस्थान आहे. हे मंदिर शहराच्या मध्यभागी वसलेले आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी मोठा यात्रा महोत्सव असतो. हा यात्रा महोत्सव पाहण्यासाठी दूरवरून भाविक भक्त खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. राजूर घाट. राजूर घाट हे बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळ आहे. हा घाट बुलढाणा मलकापूर या रस्त्यावर स्थित आहे. या घाटात विविध मंदिरे, नद्या, नाले आहेत. त्यामुळे हा घाट आणखीनच सुंदर दिसतो. राजूर घाटात अनेक जंगली प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. इथले वातावरण अतिशय सुंदर आहे. त्यामुळे उन्हाळ्यात अनेक पर्यटक या ठिकाणी येतात. राजूर घाटात भगवान बालाजी यांचे मंदिर देखील आहे. या घाटाला तुम्ही सुद्धा एकदा नक्की भेट द्या. हनुमान मूर्ती. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा या गावामध्ये सर्वात उंच हनुमानाची मूर्ती आहे. भगवान हनुमानाच्या एका हातात गदा व दुसरा हात भाविकांना आशीर्वाद देत आहे. ही मूर्ती 105 फूट उंच आहे. ही मूर्ती पांढऱ्या संगमरवरी खडकाची असून तिच्यावर वेगवेगळ्या रंगाचा वापर केलेला आहे. भगवान हनुमानाची मूर्ती अतिशय सुंदर आहे व या ठिकाणाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. सैलानी बाबा दर्गा. बुलढाणा शहरापासून ही दर्गा 40 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. सैलानी बाबा हे ऐतिहासिक पवित्र दर्गा आहे. हिंदू व मुस्लिम धर्मीय भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. सैलानी बाबा यात्रेदरम्यान सैलानी बाबा दर्ग्याचे हिंदू यात्रेकरू दरवर्षी मोठ्या प्रमाणात होळी दहन कार्यक्रमाचे आयोजन करतात. हे होळी दहन पाहण्यासाठी देशभरातील लोक येत असतात. या होळीमध्ये लाकडाऐवजी जुने कपडे व सुके खोबरे वापरतात. आनंदसागर. शेगाव शहरापासून आनंदसागर हे ठिकाण 2.5 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. आनंदसागर हे ठिकाण 120 एकर जागेवर पसरलेले आहे. या ठिकाणी राज्यातील व परराज्यातील पर्यटक येत असतात. आनंदसागर या ठिकाणाला बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य. अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य हे बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा डोंगरावर वसलेले आहे. हे अभयारण्य 127 चौरस किलोमीटर अंतरावर पसरलेले आहे. अंबाबरवा हे अभयारण्य बुलढाणा शहरापासून 120 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. या अभयारण्यात आपल्याला बरेच प्राणी व पक्षी पाहायला मिळतात. संग्रामपूर तालुक्यात अंबाबरवा हे अभयारण्य स्थित आहे. ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य. ज्ञानगंगा या अभयारण्याची स्थापना 9 मे 1997 मध्ये करण्यात आली. या अभयारण्यामध्ये आपल्याला जंगली प्राणी पाहायला मिळतात, जसे की रानमांजर, तडस, रानडुक्कर, बिबट्या, चौशिंगा, वानर, अस्वल इत्यादी. खामगाव, चिखली या 2 तालुक्यात ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य वसलेले आहे. या अभयारण्यातून ज्ञानगंगा नावाची नदी जाते. त्यामुळे याला ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य असे म्हटले जाते. हे अभयारण्य अतिशय सुंदर आहे. सिंदखेड राजा. सिंदखेड राजा हे ठिकाण बुलढाणा शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव आहे. त्यामुळे सिंदखेड राजाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. हा राजवाडा खूपच आकर्षक आहे. मुंबई नागपूर या महामार्गाच्या जवळ सिंदखेड राजा हे गाव आहे. या ठिकाणाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. सिंदखेड राजा या ठिकाणी राजमाता जिजाऊंचा भव्य असा पुतळा आहे. श्री गजानन महाराज मंदिर. शेगाव. बुलढाणा जिल्ह्यापासून हे ठिकाण 55 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण व या ठिकाणाला विदर्भातले पंढरपूर असे देखील म्हटले जाते. गजानन महाराजाच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक भक्त येत असतात. गजानन महाराजाचे मंदिर संगमरवरी बांधणीतून केलेले आहे. लोणार सरोवर. लोणार सरोवर हे बुलढाणा शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर स्थित असून
उल्कापातामुळे तयार झालेले हे भारतीय एकमेव सरोवर आहे. या सरोवरातील पाणी अल्कधर्मीय असून या पाण्याची pH लेवल 10.7 एवढी आहे. धार मंदिर समूहापासून सरोवराकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत व सरोवर परिसरात अनेक मंदिरे आहेत व या ठिकाणी दैनंदिन अनेक पर्यटक भेट देतात. तर मित्रांनो, हे आहेत बुलढाणा जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे. हे पर्यटन स्थळे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.